पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईकरांना 2 मेट्रो प्रकल्पांसह विविध विकास कामांचं गिफ्ट देणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बीकेसीतील सभास्थळाची पाहणी। दावोसमध्ये राज्यासाठी 1,37,000 कोटींचे करार। आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रावर विश्वास दाखवला, शिंदेंचं वक्तव्य। कसबा पेठ पिंपरी चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर। 27 फेब्रुवारीला मतदान तर 2 मार्चला मतमोजणी। अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंचं मोठं पाऊल। सोशल मीडियावरून काँग्रेस पक्षाचा उल्लेख हटवला। काँग्रेस हे बुडतं जहाज। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर सत्यजित तांबेंनी पाठिंबा मागितल्यास भाजप पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, केलं स्पष्ट। हे रोज चूक करतात म्हणून रोज त्यांच्यावर टीका करावी लागते, मात्र आता टीका करून मी थकले। सुप्रिया सुळेंचा सरकारवर मिश्किल टोला। लाकडी निंबोडी योजनेवरून दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये श्रेयवादाची लढाई। योजनेत माझं श्रेय नसेल तर मारुती राया माझं वाटोळं करेल, भरणेंचा मिश्किल टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा। परळी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट रद्द। पुढील सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश। नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकवर गुन्हा दाखल। व्हिसा अर्जासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप। पत्नी हॅमलिनसह फराजवर गुन्हा। जागतिक मंदीच्या तोंडावर नोकरदारांसाठी गोड बातमी। यंदा पगारात होणार घसघशीत वाढ। कॉर्न फेरी संस्थेचा अहवाल। युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 18 जणांचा मृत्यू। दुर्घटनेत गृहमंत्री डेनिस मोनास्त्रिकींचा मृत्यू झाल्याची माहिती। कीव शहराजवळ हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना। नमस्कार, मी सुवर्ण 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या